आत्ता मुंबई पुणे रस्त्यावर जो काही आपण पाहिला ट्रॅफिक जॅम झालेला, तर हे भयानक चालवण्याचा जे काही रिझल्ट असतो तो दिसायला लागतो. तर त्याच्यावर आपण अनेक महिने अनेक वर्ष बोलतो की कारवाई करणार, कडक कारवाई करणार, पण ती कारवाई खरोखर फिजिकली तिथे होणार आहे का? तर हायवेवर आपण एक हायवे पेट्रोल, जिथे एक ठराविक वेळेनंतर आपल्याला ह्या गाड्या दिसतील, नुसतं स्पीड घेताना नाही पण जाऊन ते दंडात्मक कारवाई करतील, असं आपण सुरू करावं सरकारकडून. मला वाटतं ह्याच्यावर खूप फरक पडू शकेल. ट्रॅफिकवर अर्थात मोठी चर्चा होऊ शकते, पण ही जी सिक्युरिटी रिस्क होती, ही मला वाटतं बायोकेमिकल सिक्युरिटी रिस्क होती. दोन्ही गोष्टी याच्यात करणं गरजेचं आहे. हे जे रूट्स असतात हे प्री डिफाईन्ड रूट्स असतात की हे टँकर्स इथून जातील तिथून जातील. रस्ते कसे असायला पाहिजेत, जास्ती खड्डे असले तर लिक्विड्स बाउन्स होतात आतल्यात, त्याच्यातून गॅस निघतात किंवा बॉटम फिलिंग करायला लागतं, नायट्रोजन ब्लँकेटिंग करायला लागतं प्री डिफाईन्ड रूट्सवर. मग बायोकेमिकलचा हॅझर्ड काय आहे, हॅझमॅट व्हेकल आपल्या ह्या ठिकाणी दोन्ही बाजूनी असायला पाहिजेत. आणि मग इव्हॅक्युएशन प्रोसेस, कारण ट्रॅफिक गाड्यांचं इव्हॅक्युएशन एक वेगळं, पण लोकांना कसं त्या रिस्कमधून बाहेर काढता येईल मी आपल्याला विनंती करेन. कालच मी बातमी पाहिली, वसई विरार, मीरा भाईंदर हे पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर जी परीक्षा द्यायला आलेले आहेत मुलं, अनेक मुलं अशी रस्त्यावर झोपलेले आहेत, कुठे ब्रिज खालती झोपतात, कुठे फुटपाथवर झोपतात. अध्यक्ष महोदय, ही चांगली सुशिक्षित मुलं आहेत, आपल्याच महाराष्ट्रातून आलेली आहेत, होतकरू मुलं आहेत, एक स्वप्न घेऊन येतात की पोलीस भरती होईल. तर माझी सरकारकडे विनंती आहे की कमीत कमी आहे ना, रात्री झोपण्याची आणि दिवसा राहण्या खाण्याची जरा व्यवस्था करून दिली पूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे अशी भरतीची प्रक्रिया होते, तर कमीत कमी आपल्या राज्याची राज राखली जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या तरुण मुला मुलींची गैरसोय होणार नाही, एवढी आपल्या माध्यमातून मागणी करतो. विंटेज कार नावाचा जो प्रकार आहे, तर विंटेज कारची आपण काही डेफिनेशन ठरवणार आहोत का, जेणेकरून त्या गाड्यांना की जे मेंटेन करतात गाड्या किंवा ज्या आधीच्या गाड्या आहेत त्यांना हे काही जास्ती बर्डन त्यांच्यावर जाणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण एखाद्या इंजिनबद्दल बोलतोय, BS4 बद्दल बोलत आहे, अर्थात पर्यावरणात त्याचा इम्पॅक्ट होतोच. मेकॅनिझम त्यांचं जे आलेलं आहे ते AI ड्रिव्हन असेल किंवा इलेक्ट्रिक डिपेंडंट असेल. इलेक्ट्रिक म्हणजे इलेक्ट्रिक वाहनं नाही पण बाकीची मेकॅनिझम, त्याच्यावर काही आपण वेगळे चेक्स आणणार आहोत का? मग ते ARAIच्या माध्यमातून असेल किंवा वेगळ्या काही संस्थेच्या माध्यमातून असेल. अध्यक्ष महोदय, वर्सोवा भाईंदर हा जो काही जोड रस्ता होता त्याच्यासाठी 45,000 मॅनग्रोव्ह कापले जाणार आहेत. माझी मागणी ही राहील की पहिली गोष्ट म्हणजे 45,000 मॅनग्रोव्ह जे कापले जातात त्याच्यावर पाबंदी लावून ते थांबवावं काम, कोर्टाची आणि आपल्या सरकारची दिशाभूल करू नये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे खरी परिस्थिती बघण्यासाठी आम्हाला एक जॉईंट असेंब्लीचे सर्व पक्षीय समिती तिथे नेऊन जी सत्य परिस्थिती आहे ती दाखवावी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लेपर्ड मॅनेजमेंट प्रोग्राम हा कसा करता येईल त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. कारण आता आपण पाहतोय जंगलांमध्ये जंगलही नष्ट होत चालले, म्हणजे जंगल क्षेत्र आपण कमी करतोय, आपण त्यांच्या घरात पण घुसत आहोत. हां, जिथे आपल्या घरात घुसत आहेत तिथे काहीतरी मॅनेजमेंट प्रोग्राम करायलाच पाहिजे. आपल्या शेतांमध्ये घुसत आहेत, मॅनेजमेंट प्रोग्राम करायला पाहिजे. डार्ट करू शकता त्यांना तुम्ही डार्ट करून दुसरीकडे नेऊ शकता, स्थलांतर करू शकता. स्थलांतराचं जे मॅनेजमेंट प्रोग्राम आहे तो देखील मंत्रिमहोदय आपण केंद्रासोबत बसून हे करू शकतो. मुंबईत असं पाहिलं तर मुंबईमध्ये गृहनिर्माण हा खूप मोठा विषय, घरांचा मोठा विषय. पोलीस हाऊसिंग हे फार मुंबईमध्ये महत्त्वाचं. रिटायर्ड पोलीस परिवार जे म्हणजे रिटायर्ड झालेले पोलीसवाले, त्यांना देखील मुंबईमध्येच घरं द्यावी. चांगला कायदा जो आपण पारित केला होता, एकमताने केला होता, त्याला आपण अजूनही सुधारणा करून पुढे आणत आहोत. ह्याच्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत. अर्थात एक आहे की सेक्शुअल हॅरेसमेंट जे असतं त्याच्यावर जो कायदा आहे की त्याच्यावर जी कारवाई असायला पाहिजे ती जेंडर न्यूट्रल असायला पाहिजे. मला वाटतं सर्वच हाऊस मान्य करतो.